नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो झटपट असे बनणारे जबरदस्त छोले। तर आता यासाठी एका कढईमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्त्याची बाण घालून घ्यायचे। थोडा आपण यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घेणार आहोत। कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा नरम झाला की आपण यामध्ये 2 छोट्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचे। आपल्याला टोमॅटोचा स्वाद या छोल्यांमध्ये उतरवायचा आहे, यामुळे टोमॅटो आपण साधारण 5 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता टोमॅटो थोडे नरम झाले की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे फक्त आपण कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणापुरतंच मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण छोले एका बाजूला उकडवून घेतलेले, त्यामध्ये मीठ आणि हिंग घालून घेतलेलं आहे। आता काय करायचं, यामध्ये पाव चमचा आपण हळद घालून घ्यायचे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आता यासोबत आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी धना पावडर आणि यामध्ये आपण घालून घेणार आहोत किचन किंगचा मसाला आणि थोडासा मी यामध्ये छोलेचा मसालाही घालून घेणार आहे, त्यामुळे आपल्या ह्या छोल्यांची मस्त लज्जत वाढणार आहे। आता सर्व मसाले आपले घालून झाले की आपण ह्या सर्व मसाल्यांना कांदा टोमॅटोबरोबर व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं आपल्याला यांना परतवून तेल सुटण्याची वाट पाहायची। आता इथे आपण असं का करत आहोत, कारण आपले मसाले जळू नये म्हणून गॅस बारीक करायचा आहे आणि तेल सुटल्यानंतर आपले मसाले व्यवस्थित शिजतात आणि आपल्या छोल्यांची चव खूप छान होते। आता यावरती आपले शिजलेले छोले जे आहेत ते पाण्यासकट घालून घ्यायचे आहेत, कारण पाण्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं। आता व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आणि थोडेसे छोले आपले व्यवस्थित असे शिजण्यासाठी साधारण 5-10 मिनिटं शिजण्यासाठी आपण वाट पाहायची। छान आपली उकळी आली की आपण यामध्ये आपलं मालवणी वाटण घालून घेणार आहोत। आता या मालवणी वाटणाची जी रेसिपी आहे मी तुम्हाला लिंकमध्ये दिलेली आहे, तिथे अवश्य चेक करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि त्यानंतर आपण या छोलेची जी रेसिपी आहे ती मस्त अशी शिजवून झाल्यानंतर गरमागरम सर्व करायचे। आता नक्की ट्राय करा ही रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।